मराठी भाषेत किंवा इंग्रजी भाषेत आपल्या असं लक्षात आलं असेल की काही शब्द आहेत जे ऑलमोस्ट एका श्वासातच घेतले जातात आणि त्यांचं असोसिएशन एकमेकांबरोबर घट्ट झालेलं असतं. उदाहरणार्थ चहा पाणी, हळद कुंकू, तिखट मीठ, सुख दुःख, आनंद नैराश्य, चहा बिस्किट. सो ह्या अगदी बेसिक आपल्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींपासून जास्त ॲब्स्ट्रॅक्ट आयुष्यातल्या गोष्टींबद्दलही देर आर थिंग्स दॅट आर मोर डायकोटॉमस. डायकोटॉमस ह्याचाच अर्थ की एक स्पेस क्रिएट करणं, एक ऍक्सेप्टन्स तयार करणं की एकाच नाण्याच्या दोन बाजू असू शकतात आणि त्या एका एक्सपिरियन्समध्ये किंवा अनुभवामध्ये एक पेक्षा जास्त छटा असू शकतात. आणि दिस ऍक्च्युली मेक्स अस बेटर ॲट लुकिंग ॲट एव्हरीथिंग दॅट लाईफ हॅज. पण का कोणास ठाऊक जेव्हा हे प्रेग्नन्सीच्या बाबतीत येतं तेव्हा ही डायकोटॉमी निघून जाते आणि त्याच्या ठिकाणी एक सिंग्युलर अप्रोच बोलला जातो किंवा धरला जातो, विच इज की एखाद्या प्रेग्नंट बाईने कायम 24 तास आनंदीच असलं पाहिजे, रिलॅक्स्डच असलं पाहिजे. तिला प्रेग्नन्सीबद्दल, त्या येणाऱ्या बाळाबद्दल, तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल तिला फक्त उत्सुकता आणि आनंद आणि मातृत्वच वाटलं पाहिजे. जर का तिने जाऊन कधी कोणासमोर काहीतरी नकारात्मक व्यक्त करायचा प्रयत्न केला की बाबा मला ह्याचा ताण आलाय किंवा मला ह्याच्याबद्दल वाईट वाटतंय किंवा याच्याशी थोडंसं ऍडजस्ट व्हायला मला जरा वेळ गेला किंवा जातोय, या गोष्टी बाईने त्या म्हटल्या की लगेच समोरच्याकडून भरपूर उपदेश यायला लागतात की असा विचार करायची गरजच नाहीये, तू असं का निगेटिव्ह हे करतेस, चिल कर, रिलॅक्स कर, जस्ट बी काम. हे जे ब्लँकेट स्टेटमेंट्स मग टाकले जातात त्यामुळे त्या बाईला असं वाटू लागतं की अरे म्हणजे माझ्या फक्त ह्या पॉझिटिव्ह भावनाच ऍक्सेप्टेड आहेत का, निगेटिव्ह भावना ज्या मला वाटतील त्याबद्दल काय. आणि दॅट इज वेअर आय गो बॅक टू दॅट डायकोटॉमी वर्सेस सिंग्युलॅरिटी, की दोन गोष्टी एकत्र असू शकतात हे जसं आपण बाकीच्या पैलूंमध्ये स्वीकारतो तसंच हे प्रेग्नन्सीच्या बाबतीतही स्वीकारलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. नॉट जस्ट बिकॉज आय एम प्रेग्नंट बट बिकॉज आय टॉक टू अ लॉट ऑफ विमेन हू हॅव ऑर आर प्रेग्नंट देमसेल्व्स. तर याच टॉक्सिक पॉझिटिव्हिटीला आपण कसं मात देऊ शकतो हाच आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे. तर आपण आहोत अहम सेंटर फॉर थेरपीच्या युट्यूब चॅनलवर आणि आपण पाहत आहात आमची प्रेग्नन्सी सिरीज. तर इंटरेस्टिंग वाटत असेल तर चला लगेचच मुद्द्यात हात घालूया. लेट्स गो. तर व्हिडिओत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इज अ व्हेरी कॉमनली युज्ड फ्रेज की प्रत्येक गुलाबाला त्याचे काटे असतात, एव्हरी रोन हॅज इट्स थॉर्न्स. सो आता तुम्ही समजा की हे जर प्रेग्नन्सी हे म्हणजे ते गुलाबाचं अख्खं फूल आहे तर तुम्हाला वाटणारे निगेटिव्ह इमोशन्स, कधीतरी बाळाबरोबर कनेक्टेड न वाटणं, काहीतरी चिडचिड होणं हे त्या काट्यांसारखे आहेत. आता जर का मी ह्या काट्यांकडेच लक्ष देत बसले आणि सारखं सारखं त्यांना काढायचा प्रयत्न करत राहिले की हे नाही असले पाहिजेत, नाही असले पाहिजेत, तर ऍक्च्युली त्या गुलाबाचा वास घेणं, त्याच्याबरोबर ऍक्च्युली त्याच्याकडे बघणं हे मी काही करू शकणार नाही. सो ह्याचंच पॅरलल उदाहरण काय की काही आठवड्यांपूर्वी अचानक काही दिवस माझी खूप चिडचिड होत होती आणि मला बाळाबरोबर कनेक्टच करता येत नव्हतं. म्हणजे अदरवाईज मी जे बाळाबरोबर गप्पा मारते, हालचाल फील व्हायला लागल्यानंतर सगळं काम थांबवून एक्साइटेडली मी पोटाकडे बघत बसते, हे मला काहीच करायची इच्छा होत नव्हती. आणि देर वर डेज वेअर आय ऑलमोस्ट डिड नॉट टॉक टू द बेबी इवन वन्स. आता त्यावेळेला जर मला ह्याचं गिल्ट डोक्यामध्ये मी धरून बसले असते की अरे बापरे अरे बापरे, आपल्याला मातृत्व का नाही वाटत आहे आपल्या बाळाबद्दल, मग आता हे जर बदललंच नाही तर, मग आता कायमच मला असं वाटत राहिलं तर, हे जर मी अजून करत बसले असते तर आय वुड नॉट हॅव बीन एबल टू फाइंड माय वे बॅक, विच आय अल्टिमेटली डिड. सो ऑल यू नीड टू डू समटाइम्स इज टू गिव्ह युअर सेल्फ दॅट ग्रेस. आणि थोडंसं स्वतःशी पण ते पेशंटली तुम्हाला वागायची गरज असते की हे जे मला वाटतं आहे ते पार्ट अँड पार्सल आहे ह्या प्रोसेसचं, आणि लेट मी फाइंड माय वे बॅक टू द रोजेस. पण त्यासाठी आय हॅव टू फर्स्ट ऍक्सेप्ट द थॉट. तर ह्याची पहिली पायरी म्हणजे त्या निगेटिव्ह इमोशन्सना फील करण्यासाठी किंवा निगेटिव्ह थॉट्सना थोड्या वेळ मनात राहू देण्यासाठी क्रिएटिंग अ कुशन फॉर युअर सेल्फ. म्हणजे अक्षरशः तुम्ही एक इमोशनल उशी डोळ्यासमोर आणू शकता की काही वेळासाठी इफ दिस इज हाऊ आय एम गोइंग टू फील, इफ दीज आर द थॉट्स दॅट आय एम गोइंग टू गेट, तर मी त्यावेळेला स्वतःची काळजी कशी घेऊ. हा विचार आपला जनरली होत नाही. या उलट आपण विचार करतो की हे असं जर मला विचार येत आहेत तर आय नीड टू बी स्ट्रिक्टर विथ माय सेल्फ, आय नीड टू टॉक रूडली और मे बी अ बिट हार्शली विथ माय सेल्फ, की तुला हे कळतंय का की हे असं केल्याने काय होणार आहे, तू का असा विचार करतेस किंवा तुला असं भावना का आत्ता वाटतायत. सो इन्स्टेड ऑफ डुईंग दॅट, इफ यू आर एबल टू क्रिएट दॅट कुशनिंग फॉर युअर सेल्फ, तर आय थिंक तुम्हाला एक थोडा वेळ शांत चित्ताने त्या इमोशन्स बरोबर बसण्यासाठी वेळ मिळतो आणि संधी मिळते.
आता इमोशनल कुशनिंग म्हणजे काय एक्झॅक्टली, तर याचे अनेक लोकांबरोबर मी बोलल्यानंतर अनेक व्हेरिएशन्स माझ्या लक्षात आले, त्यातले मी काही सांगते. पहिलं म्हणजे क्रिएटिंग अ सेन्सरी टूलकिट फॉर युअर सेल्फ. सेन्सरी टूलकिट म्हणजे काय, आपले जे 5 सेन्सेस असतात, आपले डोळे, आपले कान, नाक, जीभ आणि आपली त्वचा, या 5 सेन्सेस थ्रू आपलं नर्वस सिस्टम इधर रेग्युलेट होत असतं किंवा डिसरेग्युलेट होत असतं. आता रेग्युलेशन म्हणजे काय, की ज्या वेळेला आपल्याला सेफ वाटत असतं, आपल्याला समाधानी, आपण कंटेंट असतो अबाउट द सिच्युएशन अँड अबाउट आवर ओन इमोशन्स, दॅट इज रेग्युलेशन. डिसरेग्युलेशन इज जेव्हा असं वाटतं की आतमध्ये कुठलं तरी वादळ सुरू आहे आणि आता काहीच नीट म्हणजे काहीच नीट वाटत नाहीये, काहीच करावंसं पण वाटत नाहीये, सो सगळंच जरा नको नको होतंय, दॅट इज डिसरेग्युलेशन. या 5 सेन्सरी ऑर्गन्सच्या मदतीने आपण त्या डिसरेग्युलेशन पासून रेग्युलेशन पर्यंत प्रवास करू शकतो. सो सेन्सरी टूलकिट, पुटिंग टुगेदर अ सेन्सरी टूलकिट, ह्याचा अगदी साधा अर्थ असा की एक खोका घ्या किंवा एक कुठली तरी जागा नेमा आणि त्या जागेमध्ये अशा सगळ्या गोष्टी तुम्ही ठेवा ज्या त्या वेळेला तुम्हाला उपयोगी पडतील. म्हणजे इफ देर इज अ कोट दॅट यू रिअली लाईक टू रीड, दॅट इज युअर आईज, करेक्ट, की हे वाचल्यानंतर मला थोडं हायसं वाटतं किंवा मला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो त्या गोष्टीकडे बघण्याचा आणि दिस इज अ व्हेरी फेवरेट कोट ऑफ माइन, सो ते तुम्ही तिकडे ठेवू शकता. You can make a playlist of songs which you know will automatically help you feel better, or at the very least let you stay with that emotion that you're feeling. तर ती प्लेलिस्टची जी यादी आहे तीही तुम्ही तिकडे ठेवू शकता. सो ती प्लेलिस्ट म्हणजे तुमचे कान इन अ वे. आणि नाकासाठी जर का तुम्ही असे कोणी असलात ज्यांना विशिष्ट गंध, विशिष्ट सुवास आल्यानंतर खूप छान वाटतं, उदाहरणार्थ मला कुठलीही उदबत्ती लावल्यानंतर इमिजिएटली आय फील ॲट होम, आय फील रिलॅक्स्ड, कारण लहान असताना आय हॅव ग्रोन अप इन अ हाऊस जिकडे उदबत्त्या लावल्या जायच्या, सो माझ्यासाठी ते आणि घर हे असं कनेक्ट झालंय. सो माझ्या टूलकिटमध्ये उदबत्ती इज ऑलवेज ऑन द टॉप लिस्ट. मुव्हिंग ऑन टू देन मे बी युअर टंग, सो तुमचं टेस्ट. सो असं काही आहे का जे खाल्ल्याने तुम्हाला परत सेफ वाटतं, सिक्युअर वाटतं. काही लोकांसाठी इट कॅन बी समथिंग ॲज सिम्पल ॲज वरण भात, म्हणजे आपण जे कम्फर्ट फूड्स म्हणतो की नाही, तेच इथे म्हणण्याचा माझा उद्देश आहे. आणि सरते शेवटी फॉर युअर टच और फॉर युअर स्किन, कुठलं तरी जाड ब्लँकेट घेऊन, मऊ ब्लँकेट घेऊन स्वतःला त्याच्यामध्ये पूर्ण रॅप करून बसणं, मेकिंग शुअर की तुम्ही खूप गार पण तुम्हाला वाटत नाहीये, खूप गरमही वाटत नाहीये. हे जर सगळ्या गोष्टी तुम्ही एका ठिकाणी कुठेतरी ठेवू शकलात, इफ नॉट द ऍक्च्युअल थिंग्स, ऍटलीस्ट द रिमाइंडर ऑफ दोज थिंग्स की हा हे मी करू शकते, तर दॅट इज क्रिएटिंग युअर सेन्सरी टूलकिट. हे झालं पहिलं. द सेकंड थिंग दॅट यू कॅन डू इज गो बॅक टू युअर अँकर ऍक्टिव्हिटीज. म्हणजे काय, की आपल्या प्रत्येकाच्याच अशा काही ऍक्टिव्हिटीज असतात ज्या केल्याने आपल्याला एकदम परत धर्तीवर आल्यासारखं वाटतं, जे अदरवाईज आपण आकाशात उडत असतो की हे विचार, त्या भावना आणि सगळ्यात असं गोंधळून गेल्यासारखं असतं, ते आपण परत वी कम बॅक टू सॉलिड ग्राउंड. तर या अँकरिंग ऍक्टिव्हिटीज प्रत्येक माणसासाठी वेगवेगळ्या असू शकतात. फॉर मी इट इज युजली गेटिंग इन टू माय बॉडी इन एनी वे. मग मी बाहेर चालायला जाईन किंवा मी जिमला जाईन व्यायाम करायला, किंवा मी काही नाही तर स्वस्थ चित्ताने मांडी घालून डोळे मिटून घेऊन फक्त काही वेळासाठी दीर्घ श्वसन करीन. सो दिस इज फॉर मी. नाउ इट्स युअर चान्स टू फिगर आउट की तुमची अँकर ऍक्टिव्हिटी काय असेल. सो व्हॉट यू आर डुईंग हिअर इज, तुम्ही स्वतःसाठी एक सेफ स्पेस निर्माण करत आहात टू ऍक्च्युअली फील द इमोशन्स दॅट यू आर फीलिंग आणि टू मेक सम स्पेस फॉर द थॉट्स दॅट यू आर हॅव्हिंग. हे आता केल्यानंतर पुढे काय करायचं, लेट्स सी. तर आता हे स्वीकारायचं म्हणजे काय करायचं, म्हणजे जरी तुम्हाला बाहेरून तुमचे जवळचे लोक किंवा नातेवाईक किंवा अगदी अनोळखी लोक सुद्धा जर उपदेश द्यायला आले की बाई ग, तुला आता प्रेग्नंट आहेस तू, त्याच्यामुळे तू पॉझिटिव्हलीच विचार केला पाहिजेस आणि तुझ्या प्रत्येक विचाराचा तुझ्या बाळावर परिणाम होतोय, त्याच्यामुळे मेक शुअर दॅट यू ओनली थिंक गुड थॉट्स अँड ओनली थिंक पॉझिटिव्हली, असं सतत समोरच्याकडून आपल्याला इन्फॉर्मेशन येत राहिली की मग तरी सुद्धा आपण आपल्या निगेटिव्ह विचारांना स्वीकारायचं म्हणजे काय करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण आधीच्या पायरीत पाहिलं ते की हे एक त्या पूर्ण प्रोसेसचा पार्ट अँड पार्सल आहे, ह्या मूळ पदावरून आपली सुरुवात झाली पाहिजे. आणि त्याहीसाठी इवन अ स्टेप बिफोर दॅट इज की मी जर माणूस आहे आणि जर मला प्रेग्नन्सीच्या आधी सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचार यायचे आणि भावना मला जाणवायच्या, तर फक्त मी प्रेग्नंट आहे म्हणून ते सगळं गायब कसं होईल. सो ऑल ऑफ दिस बेसिक ऍक्सेप्टन्स हे आपलं पहिलं आहे. दुसरी पायरी अशी की जर ते विचार आपल्याला आले, जर त्या भावना आपल्याला जाणवल्या, तर जे बाकीचे लोक म्हणतात ते एंटायरली चुकीचं नाही की येस इट विल अफेक्ट युअर बेबी, जर का हे वारंवार होत राहिलं, जर महिनोन-महिने किंवा फॉर लॉंग टाइम टुगेदर ऑल युअर थिंकिंग इज निगेटिव्ह थॉट्स आणि त्याचा तुमच्या शरीरावर, तुमच्या भावनांवर रोजच्या रोज परिणाम जर होत असेल, तर दॅट इज वेन वी से की ओके, नाव युअर बेबी माइट ऍक्च्युअली बी इम्पॅक्टेड बिकॉज ऑफ दिस.
पण एकदा दोनदा तसे विचार आल्याने तुमच्या बाळाला काहीही होत नाही. सो पहिल्यांदा म्हणजे ती जर भीती तुमच्या मनात असेल ती घालवून टाका. नाव टेकिंग अ स्टेप अहेड, की जर का मला निगेटिव्ह विचार येत असले तर द बेस्ट वे टू फेस दोज निगेटिव्ह थॉट्स इज टू रूट. आपल्या मेंदूबद्दल एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया, आणि ती म्हणजे की मेंदू इज अ मीनिंग मेकिंग मशीन. म्हणजेच काय, की आपल्याला जे काही स्टिम्युलस आजूबाजूला मिळत असतात, आता उदाहरणार्थ माझ्या डोळ्यांना माझ्या खोलीत असलेले वेगवेगळे रंग दिसत आहेत, माझ्या कानांना स्वतःचा आवाज ऐकू येतोय, शरीरामध्ये काय काय सध्या बदल घडते आहेत त्याचे मला आतून जाणीव सुरू आहे. सो ऑल ऑफ दीज स्टिम्युलाय दॅट आय एम गेटिंग, माझा मेंदू कार्यरत आहे त्या स्टिम्युलाय मधून एक पॅटर्न किंवा टू मेक सेन्स ऑफ व्हॉट इज गोइंग ऑन. आणि द बेस्ट वे ऑर द ओनली वे रादर दॅट द ब्रेन डज दिस इज थ्रू थॉट्स. कारण ते आपल्याकडे दिलेलं खूप मोठं साधन आहे की आपल्याला विचार करता येतो, वेगवेगळ्या विचारांमधून आपल्याला आपलं मन काय पडताळता येतं, जोखता येतं, हे आपली शक्ती आहे. पण याच्यातच असं तर नाही होणार ना की एकदा स्टिम्युलाय मिळाल्यानंतर डायरेक्ट तुमच्या मेंदूनी कन्क्लुजनच काढलं, नाही. सो युअर ब्रेन इज कंटिन्युअसली रिकॅलिब्रेटिंग इटसेल्फ. प्रत्येक माहिती जी नवीन बाहेरून मिळत आहे त्या माहिती बरोबर आतल्या स्टेट्सना कम्पेअर आणि तुलना त्याची करून कॉन्स्टंटली द ब्रेन इज मेकिंग न्यूअर व्हर्जन्स ऑफ द सेम थॉट. तुम्ही असा विचार करा, तुम्ही जर ChatGPT वापरलं असेल आणि त्याच्यावर तुम्ही जर त्याला स्पेसिफिक कोड दिला असेल की थिंकिंग मोडमध्ये जा, नुसतंच मला सांगू नकोस, थिंकिंग मोडमध्ये जा, तर ChatGPT ऍक्च्युली शोज यू की ते काय काय करतं आहे इन द मीन टाइम. ते कुठले कुठले आर्टिकल्स समराईज करतंय, ते कुठल्या कुठल्या वेबसाईट्स ढूंढाळतंय, आणि व्हॉट इट डज इज की ते तुम्हाला ते फायनल थॉट किंवा फायनल उत्तर देण्याआधी इट इज टेलिंग यू द बॅकग्राऊंड स्टोरी ऑफ इट. तर काय होईल जर आपण विचार करायला लागलो की आपल्या मनातले जे नकारात्मक विचार आहेत किंवा जे विचार कधीतरी खूप भयानक वाटतात, उगाचच निगेटिव्ह वाटतात, हे विचार इज लाईक दॅट बॅकग्राऊंड वर्क दॅट द ब्रेन इज स्टील डुईंग. आणि त्याचा जो कन्क्लुझिव्ह विचार आहे तो अजूनही तुमच्या मेंदूने तुम्हाला दिलेला नाही आहे. आणि का नाही दिलेला आहे? बिकॉज हाफ ऑफ द थिंग्स दॅट यू आर थिंकिंग नेगेटिव्हली अबाउट, ह्या गोष्टी अजून घडलेल्या नाही आहेत, किंवा जरी घडत असल्या तरी त्याचं पुढे काय होणार आहे हे तुम्हाला माहिती नाही. सो एव्हरी थॉट इन युअर माइंड इज अल्टिमेटली अ वर्क इन प्रोग्रेस. आणि इफ इट इज अ वर्क इन प्रोग्रेस, तर तुम्हाला प्रत्येक विचाराला एवढं सिरियसली घेण्याची, त्याच्यावर अजून विचार करण्याची खरं म्हणजे गरज नाही उरत. सो ऑल यू कॅन डू इज यू कॅन स्टे विथ दॅट थॉट फॉर सम टाइम, की ओके, मला आता कळतंय की काहीतरी गोष्टीबद्दल माझा मेंदू आता ओव्हरथिंक करतो आहे आणि त्याची ती थिंकिंग प्रोसेस सुरू आहे. लेट मी वेट अँड सी व्हॉट हॅपन्स. त्याला थोडी मी पॉज वर टाक. सो हे मी सगळ्यात जास्त माझ्या कुठल्या विचारांबरोबर केलं असेल तर लेबरशी निगडीत सगळे जे विचार आहेत माझे, जे त्यातल्या त्यात नकारात्मक होतात, किंवा नंतर पालकत्व, त्यातले वेगवेगळे चॅलेंजेस, याबद्दल जेव्हा केव्हा मला असं वाटतं की आपण खूपच भीतीदायक त्याला सगळं चित्र रंगवतोय मनामध्ये, त्यावेळेला दिस टेक्निक हेल्प्स मी अ लॉट. तर नाव रिपीट आफ्टर मी. आय डू नॉट जस्ट हॅव टू फील पॉझिटिव्ह. फक्त सकारात्मक भावनाच मला जाणवल्या पाहिजेत कारण मी प्रेग्नंट आहे, असा काहीही कुठेही नियम दिलेला नाही. आय एम अलाउड टू फील व्हॉट आय फील. आय एम अलाउड टू हॅव डेज जिकडे मला खूप आनंद वाटतो आहे, मला खूप बाळाशी कनेक्टेड वाटतं आहे. इक्वली आय एम अलाउड टू हॅव डेज जिकडे मला चिंता वाटते आहे, काळजी वाटते आहे, आणि त्या दिवशी बाळाबरोबर कनेक्शन इतकं माझं होऊ शकत नाहीये. हे सगळे दिवस अनुभवण्याची मला परवानगी आहे, आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी तीच परवानगी स्वतःला देते बिफोर एनीवन एल्स डज. सो हे ब्रीदवाक्य वापरत राहा आणि एम्ब्रेस ऑल द इमोशन्स दॅट प्रेग्नन्सी इज गोइंग टू ब्रिंग, नॉट जस्ट द पॉझिटिव्ह वन्स. या नोटवर आपण आजचा व्हिडिओ थांबवूया. आय सिन्सिअरली होप की तुम्हाला काही आयडियाज मिळाल्या असतील, आणि मोर दॅन एनिथिंग दॅट यू फेल्ट, सीन अँड हर्ड, की हो, जर दुसऱ्या कुठल्या तरी प्रेग्नंट बाईला सुद्धा असं वाटू शकतं तर मला तर वाटू शकतं. तर आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अहम सेंटर फॉर थेरपीच्या चॅनलला वारंवार भेट देत राहा आणि तुमचे कमेंट्स आणि प्रतिसाद डेफिनेटली मला कळवा. आपण भेटूच या. राम राम मंडळी. अच्छा,